नमस्कार मंडळी. शिंदे यांची शिवसेना आणि उबाटा सेना ही एकत्र येऊ शकते का? अचानक या दोन सेना एकत्र येण्याचं टूम का निघालेलं आहे? शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना असं का वाटतंय की दोन्ही सेना एकत्र यायला पाहिजे? दुसऱ्या बाजूला उबाटा सेना सातत्याने शिंदे यांच्या शिवसेनेवर शाब्दिक हल्ले करतायत. तर ऑपरेशन टायगर याची अंमलबजावणी करून शिंदे यांची शिवसेना उबाटा सेनेच्या अनेक नेत्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अशी एकंदरीत ही राजकीय परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. आणि ही परिस्थिती नेमका कोणता आकार उकार घेणार आहे, असे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. शिंदे यांचे नेते किंवा शिंदे शिवसेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला सांगितलं होतं की जर उबाटा सेना ही भाजप सोबत गेली किंवा महायुतीत आली तर आम्हाला त्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही त्याला ना म्हणणार नाही. शिरसाट तसं सांगत असताना पुन्हा काल त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की या दोन शिवसेना एकत्र याव्यात अशी आमची आंतरिक इच्छा आहे. आणि ही शिवसेना फुटणं याचं आम्हाला दुःख होतं. पण या दोन शिवसेना एकत्र येत असतील तर आम्हाला त्या हव्यात. शिरसाट हे अचानक असं बोलले का? कारण काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर मी माझा व्हिडिओही केला होता. आज पुन्हा शिरसाट असं का म्हणतायत की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे? एकंदरीत राजकीय परिस्थिती जर बघितली तर शिंदे यांची शिवसेना वेगळी होणं हा उबाटांना एक मोठा आघात होता. त्यांच्यासाठी आजही भाजपपेक्षा नंबर वनचा शत्रू जर कोण असेल तर ती शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर प्रचंड शाब्दिक आघात केला. सूड 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 असे शब्द त्यांनी वापरले. आणि त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपवर अजिबात टीका केली नाही. विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर टीका केली नाही, पण शिंदे यांना मात्र लक्ष केलं होतं. अशी सगळी परिस्थिती असताना अचानक या दोन शिवसेना एकत्र येणं हे शक्य आहे का? आणि मग संजय शिरसाट हे अचानक असं का बोलले असतील? त्याला कारण असं आहे मित्रांनो की मागच्या काही दिवसांपासून असं म्हटलं जात आहे की उबाटा सेना ही भाजप सोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करते. जे काही झालं, शिंदे बाहेर पडले, शिवसेना फुटली, उबाटा सेना वेगळी झाली, याचा सगळा दोष हा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर द्यायचा. आणि इथे मात्र भाजप सोबत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मधुर संबंध प्रस्थापित करायचे अशी एकंदरीत उबाटा सेनेची रणनीती दिसते. आणि ही रणनीती कुठेतरी शिंदे यांना दुखावणारी नक्कीच आहे. शिंदे हे तसे मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराज आहेत. आणि त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. कारण 2.5 वर्षांच्या काळामध्ये शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी चांगलं काम केलं होतं. अचानक त्यांना बाजूला जावं लागलं आणि फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. अशा वेळेस शिंदे नाराज असणं स्वाभाविक आहे. त्याही पेक्षा शिंदेचे कार्यकर्ते हे प्रचंड नाराज आहेत आणि हे नाकारू शकत नाही. अशा वेळेस उबाठा सेनेची भाजप सोबतची जवळीक ही शिंदे यांना बोचणारी आहे, शिंदे यांना दुःख देणारी आहे. आणि त्यामुळे शिंदे हे अधिकच संतप्त किंवा नाराज झालेले आहेत. त्यातही
रायगडच्या पालकमंत्री पदाचा घोळ झाला आणि त्यामुळे रायगडमध्ये देखील शिंदे यांच्या शिवसेनेत असंतोष होता आणि तो एकनाथ शिंदे यांना पटणारा नव्हता आणि त्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यामुळे ते रायगडचं पालकमंत्रीपद होल्डमध्ये ठेवण्यात आलं. आता ते शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आलेलं आहे. या सगळ्या सिनॅरोमध्ये जर उबाटा सेनेला काउंटर करायचं असेल तर आम्ही दोघं एकत्र येऊ असा आशावाद निदान दाखवणं तरी आवश्यक आहे. आणि ती मुख्य भूमिका मला वाटतं शिंदे यांच्या शिवसेनेची यामागे असू शकते. आम्ही दोघं एकत्र यायला तयार आहोत. यामध्ये बरंच काही साध्य होण्यासारखे आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे थेट भाजपला एक प्रकारचा धक्का बसू शकतो. या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर भाजप त्यामध्ये बॅकफुटला जाऊ शकतं, एवढं निश्चित. दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, की जर उबाठा सेना तयार नसेल, म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेने पहल केली पण उबाठा सेना एकत्र यायला तयार नसेल, तर शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल एक प्रकारची सहानुभूती जनतेत निर्माण होऊ शकते. इतकंच नाही मित्रांनो, तर उबाटा सेनेमध्ये जे काही नेते कार्यकर्ते आता शिल्लक आहेत त्यांच्यामध्येही शिंदे यांच्या शिवसेनेबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते आणि अशी सहानुभूती ऑपरेशन टायगरसाठी अतिशय आवश्यक किंवा फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे दोन शिवसेना एकत्र येणं ही जी टूम काढली गेलेली आहे याच्यामध्ये दोन एकाच वेळेस दोन चेकमेट होऊ शकतात, एक तर भाजप आणि दुसरी उबाटा सेनेला. आता हे चेकमेट होतात का, भाजप याबद्दल काय भूमिका घेते किंवा उबाटा सेना याबद्दल काय भूमिका घेते हे बघावं लागेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत तरी संजय राऊत संजय सिरसाट यांच्याबद्दल काही बोलले नव्हते किंवा त्यांनी जे एकत्र येण्याचं काही मांडलंय त्याबद्दल बोलले नव्हते. पण भविष्यात असं होणार नाही का, तर असं होऊ शकतं. अर्थात उद्धव ठाकरे यांनी ते मान्य केलं तर. आत्ताच्या घडीला मी स्पष्ट सांगतो की उद्धव ठाकरे यांना हे मान्य नसणार. कारण शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर एकत्र यायचं तर शिंदे यांचं प्रभुत्व नेतृत्व उद्धव ठाकरे यांना मान्य करावं लागेल आणि ते उद्धव ठाकरे नक्कीच मान्य करणार नाही, हा माझा अंदाज आहे. असो मंडळी, तूर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.